कोड म्हटलं की बोलणाऱ्याला काही वाटत नाही, पण ज्याला बेसिकली आहे ना त्याला ते खूप दुखतं. कोणाकडे गेलं ना, लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत त्यांची जी नजर असते ना ती नजर खूप टोचते. की ते गेल्यानंतर ते विचित्र जे बघतात ना, तो मनाला खूप त्रासदायक गोष्ट असते. शाळेमध्ये गॅदरिंग मध्ये सुद्धा घेतलं नाही जायचं. अरे बापरे. बहिणींच्या मोठ्या लग्न होताना लपवलं जायचं का ते हिला असं आहे तर मग तिचं लग्न कसं होणार. म्हणजे सर्वसामान्य माणूस जसं असतो तसेच आम्ही आहोत. फक्त एवढंच आहे की स्किनचा कलर वेगळा आहे. पॅच मुळे तो लक्षात येतो. पूर्ण जर असतं तर कोणाच्या इतकं लक्षात येत नाही. करेक्ट करेक्ट. पूर्वीचा काळ वेगळा होता, आता समाज तसा नाहीये. जरी तुम्हाला कोणी वेगळं पाडलं किंवा वेगळं जरी दाखवलं तरी तुमच्या कृतीतनं, तुमच्या यशातनं त्यांना दाखवा की तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळे नाहीये. नमस्कार मित्रांनो, द मराठी पॉडकास्टच्या या पुढच्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा एपिसोड आपण आज जरा हटके करतोय. कोड हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळीच इमेज तयार होते. आणि ते खरंच तितकं वाईट आहे का? खरंच आपण ज्या लोकांना कोड आहे त्या लोकांना ज्या प्रकारे ट्रीट करतो तसं ट्रीट केलं पाहिजे का? आणि मुळातच कोड हा जो शब्द आहे, हा शब्दही आपण वापरला पाहिजे का? असे बरेच प्रश्न मला नेहमी पडतात. आणि म्हणूनच आज आपण निंबाळकर मॅम यांना बोलवलेलं आहे. आता पर्यायाने सध्या तरी आपण कोड हा शब्द आपल्याला वापरावा लागतो तिथे. सो निंबाळकर मॅमचा जो प्रवास आहे कोड झाल्यानंतरचा, तो यामध्ये आपण डिस्कस केला आहे. त्यामधून त्यांनी इन्स्पिरेशन घेऊन जो काही त्यांचा आयुष्याचा प्रवास केला आणि त्यामध्ये तो प्रवास करत असताना त्यांना काय काय चॅलेंजेस आले, ते चॅलेंजेस त्यांनी कसे मोडले, त्यातून त्यांनी कसे मार्ग काढले, या बरेचसे असे अनेक विषय आहेत की ज्यावर निंबाळकर मॅम ओपनली बोललेले आहेत. आय होप ही चर्चा खास करून ज्या लोकांना कोड आहे किंवा ज्या लोकांच्या मनात याबद्दल न्यूनगंड आहे त्या लोकांसाठी ही एक इन्स्पिरेशनल चर्चा असेल. त्यांना यातून इन्स्पायर होऊन बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकता येतील आणि हा जो एक मनात एक न्यूनगंड तयार झालेला आहे तो मोडण्यात ते यशस्वी ठरतील. तर चला सुरुवात करूयात. हाय मॅम. नमस्कार. कशा आहात? छान. आपली चर्चा झाली त्या दिवशी आणि बेसिकली मी तुमची स्टोरी ज्यावेळेस ऐकली ती मला खूप इन्स्पायरिंग वाटली. त्यामुळे आपण हा आज पॉडकास्ट करतो आहे. कारण माझ्या ओळखीत काही माझे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना कोड आहे आणि एक न्यूनगंड आहे सगळ्यांच्या मनातच. तर मला त्यांच्यासाठी हा मेनली बनवायचा आहे की तो न्यूनगंड सोडून काही अबनॉर्मल नाही या गोष्टीमध्ये. त्याच्यामागचे जे काही सायंटिफिक रिझन आहेत ते आपण थोडेफार डिस्कस करणारच आहोत. पण त्यामागे ज्या प्रकारे तुमचा एक इन्स्पायरिंग जर्नी झाला तसाच जर्नी त्यांचाही होऊ शकतो हे त्यांना मला सांगायचं आहे. त्यांच्यासोबत बरेच असे लोक आहेत आपल्या देशभरात, राज्यभरात की ज्यांना कोड आहे. सो तुमच्या स्टोरीची सुरुवात करण्याआधी जरा तुमच्याबद्दल सुरुवातीला थोडं सांगाल? नमस्कार, मी सोनाली गायकवाड निंबाळकर. मूळची पुण्याची, टोटल पुण्याची, शिक्षण पुणे, सगळं पुणे. मी अशा फॅमिलीमधनं आले जिथे जॉईंट फॅमिली, मोठी फॅमिली, त्याच्यामध्ये मोठ्या बहिणींची लग्न आणि मी सगळ्यात लहान. जिथे मुलांना पहिलं प्राधान्य दिलं जातं मुलीपेक्षा, त्यांना शिकवणं किंवा त्यांना हे करणं, अशा घरामधनं मी आली आहे. जिथे सुरुवातीच्या काळात नॉर्मल होते मी, जसं सगळे जन्म घेतात तसा माझा जन्म झालेला आहे. ओके. म्हणजे जन्माच्या वेळी तुम्हाला कोड नव्हता? काहीच नव्हतं. 4वी-5वीच्या दरम्यान साधारण माझ्या गुडघ्याच्या दोन्ही गुडघ्यांना छोटेसे स्पॉट आले आणि सेम या पोर्शनला पण ते छोटे स्पॉट आले की साधारण मी 4वी-5वीत असेल त्या काळात झालेलं आहे ही गोष्ट. मग आम्ही फॅमिली डॉक्टरांना दाखवलं पुण्यातल्याच जवळपासच्या. तर त्यांनी आम्हाला औषधं दिली होती. ती ट्रीटमेंट आम्ही चालू केली. तेव्हा जरा धक्का होता, कळत पण नव्हतं की ह्याला काय म्हणतात. घरात आई वडील म्हणा, नातेवाईकांचं म्हणा, खूप प्रेशर होतं त्यांनाच की हे मुलीला का झालं. ओके. म्हणजे एक मग ते फ्युचरचा विचार करतात ना की आता लग्न, मोठ्या बहिणींची लग्न हिच्या, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होतो ना. मग तो विचार, एकीकडे औषधं, शाळेत जाणं, शाळेत म्हणजे मैत्रिणींच्या, मुलींच्या शाळेत असल्यामुळे मैत्रिणीच होत्या. तिथे एवढं काही हे नाही आलं सुरुवातीला, कारण की लहानपणापासून त्यांच्यासोबत होतो तर तेवढा विषय नाही आला. जेव्हा पुढची शाळा चेंज केली तेव्हा मैत्रिणी होताना,
समोरचे बघताना, समोरच्याची जी फर्स्ट पहिल्यांदा भेटल्यानंतरची जी नजर असते, नॉर्मल लोकांना भेटताना ती काहीच नसते, पण थोडंसं वेगळं असल्यामुळे बघितलं जायचं वेगळ्या ह्याच्याने आणि थोडंसं असं निग्लेक्ट केल्यासारखं किंवा तुच्छ लेखतात ना त्या टाईपमध्ये थोडंसं ते बिहेव सुरुवातीच्या काळात मिळालेलं आहे. ओके. मग हळूहळू पुढे होत गेलं, वाढत गेलं, म्हणजे हे वाढत जातं आणि जे झालेलं आहे स्किनचं ते वाढत जातं, ते वाढत गेलेलं. त्या काळात शाळेमध्ये गॅदरिंगमध्ये सुद्धा घेतलं नाही जायचं. अरे बापरे. की हे असं आहे म्हणून. टीचर्सचा विषय असा नाहीये की म्हणजे शिक्षकच घेत नाही असं नाहीये, पण जे सराउंडिंग आहे तिथे बहिणींच्या मोठ्या लग्न होताना लपवलं जायचं का ते हिला असं आहे तर मग तिचं लग्न कसं होणार, त्यांचं कसं होणार, तेव्हा लपवलं जायचं की बाबा नाही हिला बाजूला ठेवा, हिला लपवा. म्हणजे त्यावेळेस घरात घेतलं नाही जायचं, कुठेतरी नातेवाईकांच्या इथे थांबवलं जायचं, मग ते बघाबघी आणि असं करून अशा सगळ्या सिच्युएशनला मी आई वडील हे सफर करत होतो आणि करतच होतो म्हणजे काळापर्यंत. ओके. म्हणजे हे खूपच तुम्ही जो शेवटचा पार्ट बोलला की लग्नांमध्ये वगैरे लपवलं जायचं किंवा शेजारी वगैरे थांबवलं जायचं, दिस इज लाईक खूपच एक्स्ट्रीम वाटतंय. आय नो, म्हणजे ते फेस करणं तुमच्यासाठी इमोशनली खूपच अवघड असेल, बट आपण याला थोडंसं ब्रेकडाऊन करूयात. आता तुम्ही जो काही आता तुमचा एक बेसिक जर्नी सांगितला तुमच्या लग्नापर्यंतचा, तर ज्यावेळी लहानपणी शाळेत असताना जो तुम्ही गॅदरिंगचा वगैरे उल्लेख केला, त्यावेळेस समजा टीचर्स असतील, क्लासमेट्स असतील, यांच्याकडून म्हणजे रिॲक्शन काय यायची नेमकी तुम्हाला? की वेगळी वागणूक दिली जायची ना, म्हणजे सर्वसामान्य मुलं मुली आणि तेव्हा थोड्या प्रमाणात हे वाढलेलं होतं आणि त्यावेळेस इतकं त्याची जागृती नव्हती किंवा काय म्हणतात हे इतक्या लोकांना नव्हतं, हे लपवलं जायचं. मी स्वतः ही गोष्ट लपवत होते. मी आता नॉर्मल बिहेव करून ड्रेस सिवलेस पासून सगळं घालते, त्यावेळेस मी फुल स्लीव्ह शिवाय ड्रेस घालत नव्हते. करेक्ट. आणि मी जरी साडी घातली तरी एवढं स्लीव्ज असायचं की जे माझं कव्हरअप होईल, जेवढं मी कव्हर करता येईल स्किनवरचं तेवढं मी कव्हर करायला बघायचे. का तर मग कोणाला दिसू नये आणि कोणी माझ्याकडे त्या ह्याच्याने बघू नये किंवा मला वेगळं टाकू नये, याच्यासाठी मी तसं करायचे. ओके. म्हणजे तो स्वतःलाच तुम्हाला ऍक्सेप्टन्स यायला भरपूर वेळ लागला. हो, खूप काळ लागला. करेक्ट. आणि मग ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये गेला किंवा कॉलेज नंतरचा पिरियड आपण मेनली डिस्कस करूयात, की एक कॉलेज पिरियड संपलं तुमचं, त्यानंतर मग तुम्ही प्रोफेशन कोणतं निवडलं? म्हणजे पहिलं फर्स्ट प्रोफेशन काय होतं तुमचं? माझं फर्स्ट प्रोफेशन हे होतं की मी टेल्कोमध्ये जॉब केलेला. ओके. 11th-12th माझं पर्चेसिंग अँड स्टोअर किपिंग हा सब्जेक्ट असल्यामुळे मला फर्स्ट इंटरव्ह्यू माझा टेल्कोमध्ये झाले, मी तिथे सिलेक्ट झाले आणि तिथे होता माझा जॉब. आणि तो आमचा 1-2 वर्षाच्या पिरियडमधला जॉब होता. ओके. त्यामुळे तो काळ तिथे हे केला. टेल्कोमध्ये असं काही वेगळी वागणूक नाही मिळाली, खूप छान एक्सपिरियन्स होता. एक तिथून थोडासा स्वतःला कॉन्फिडन्स येणं किंवा वावरण्याचा तो एक असतो ना, फर्मनेस येतो, तो तिथून थोडासा माझा सुरू झाला. कारण की आपण इथे जे वावरतो ते खूप कमी लोकांमध्ये वावरतो. आणि घरात आमच्या मुलींच्या शिक्षणामध्ये मी एकटीच ग्रॅज्युएशनपर्यंत गेलेली. मी एकटीच टेल्को सारख्या कंपनीमध्ये घरातनं मुलींमध्ये अख्ख्या नातेवाईकांमध्ये मी एकटीच गेलेली. त्यामुळे सगळेच छान शिकलेले उच्च पदावरचे लोक, त्यांच्यामध्ये राहून थोडंसं तिथे मी थोडी चेंज झाले. खूप प्रमाणात नाही, पण खूप थोड्या प्रमाणात माझं समाजात वावरण्याचं थोडंसं चेंज झालं. पण न्यूनगंड हा तिथे सुद्धा होता माझ्याकडे, की बाबा तिथे सुद्धा वावरताना मी फुल स्लीव्हचेच ड्रेस घालायचे. मी जेवढं कव्हरअप करता येईल तेवढं स्वतःला कव्हरअप करायचे. ओके. आणि मग हा जो न्यूनगंड होता तुमच्या मनामध्ये, तो मग असं कोणता पॉइंट आहे की तुम्हाला वाटतं की तिथे तो पूर्णपणे संपला किंवा असा काही एखादा इन्सिडेंट्स वगैरे? हो, मी कंपन्यांमध्ये असे जॉब वगैरे करून मी रेस्टॉरंट लाईनमध्ये जेव्हा जॉईन व्हायला आले तेव्हा माझे. आणि एक मिनिट, हा रेस्टॉरंटवाला हा म्हणजे कधीचा पिरियड असेल साधारण? माझ्या मते माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं होतं. नाही म्हणजे सालावाईज जर आपण म्हटलं तर 2000 किंवा अंदाजे 4-6 साल असेल, 4 ते 6 साल, 2004 ते 6च्या दरम्यान. ओके. त्या टाइम मध्ये असेल. माझे पार्टनर माझे मिस्टर ओके निंबाळकर हे माझ्या लाईफमध्ये आल्यानंतर
थोडं माझ्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंजेस झाल्या. कॉन्फिडन्स लेवल म्हणा, स्वतःचं स्वतःविषयीचं एक मत असतं, की मत नाही म्हणता येणार, आत्मविश्वास जो असतो तो स्ट्रॉंग व्हायला तिथून मला सुरुवात झाली. कॉलेजमध्ये तर मित्रमैत्रिणींनी मला कधीच वेगळं नाही केलं. 11-12चं जे होतं माझं किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचं, तिथे मला मित्रमैत्रिणींनी कधीच वेगळं नाही केलं. मुळात माझा बोलका स्वभाव आहे आणि मला खूप मित्रमैत्रिणी लागतात, प्रचंड. त्यामुळे त्यांनी कधी मला वेगळं असं नाही हे केलं. पण बाकीचे बिहेव करताना करायचेत, तिथे सुद्धा सेम असंच व्हायचं की बघितलं जायचं. जो फर्स्ट कोणाकडे गेलं ना, लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत त्यांची जी नजर असते ना, ती नजर खूप टोचते. की ते गेल्यानंतर ते विचित्र जे बघतात ना, तो मनाला खूप त्रासदायक गोष्ट असते ह्या टाईपच्या लोकांना. म्हणजे ते एक आपल्याला माहिती की ती एक कंडिशन आहे, एक स्पेसिफिक जेनेटिक कंडिशन म्हणू शकतो किंवा पिगमेंटेशनची ती कंडिशन आहे, पण त्याच्याकडे रोग म्हणूनच बघितलं जातं बरेच वर्ष. नक्की. आणि म्हणजे मी आता तुम्ही सांगताच त्याच्या आधी मी थोडं कंटिन्यू करतोय की 1-2 मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांना कोड आहे. मेनली लग्न जमताना खूप प्रॉब्लेम येतो. म्हणजे चांगले शिकलेले आहेत, इन्कम बेस चांगला आहे, घरची परिस्थिती, वागणूक, स्वभाव वगैरे चांगला आहे, पण ह्या गोष्टीमुळे फक्त जे काही स्किनवरती थोडंफार पिगमेंटेशनचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांचे लग्न पण जमत नाहीत. नक्कीच नाही जमत, कारण की ते मागचा सुद्धा विचार करतात, म्हणजे फॅमिलीचा आणि इन फ्युचरच्या फॅमिलीचा विचार केला जातो. जर तिला आहे तर किंवा त्याला आहे तर त्यांच्या पुढच्या पिढीला हे होऊ शकतं. हे शुअर नाही आहे की नाही होणार. बरोबर. कारण की हे मुळात असं आहे की तुमच्या स्किनला पेशी असतात, त्याच्यातनं जी पेशी मृत पावते, त्या मृत पावल्यानंतर हे डिजीज होतं. म्हणजे तुम्हाला स्किनचा जो प्रॉब्लेम होतो, मेलानोसिल नावाच्या ज्या पेशी आहेत त्या गेल्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हा विचार केलाच जातो, हे रक्तातनं पुढच्या पिढीला जाऊच शकतं, शुअर नाही आहे की बाबा जाणार नाही. त्यामुळे लग्न ठरवताना हा विचार केला जातो. आणि म्हणून म्हणजे मुलगी किती शिकलेली असू दे, मुलगा किती शिकलेली असू दे, फक्त पर्टिक्युलर मुलीच नाही, मुलींना जास्त फेस करावं लागतं, हा भाग वेगळा. पण मुलं जरी असलं तरी सेम हाच विषय आहे की ते वाढत जाणार आहे किंवा ते कमी होणार आहे, हे आपल्या हातात नाही. आणि अजूनपर्यंत डॉक्टर असे नाही आहेत की ते शुअरिटी घेतील की हे जातंय, तुम्हाला ट्रीटमेंट देतो आणि हे तुमचं पूर्णपणे जाणार आहे. बरोबर. कुणीच शुअरिटी नाही घेत. आता जसं ट्रीटमेंटचा विषय निघाला, तुम्ही मगाशी पण उल्लेख केला की लहानपणी जेव्हापासून तुम्हाला एक फर्स्ट सिम्पटम्स आले त्यामध्ये, तर तेव्हापासून तुमची ट्रीटमेंट सुरू झाली होती. मग असे लाईक काय ट्रीटमेंट्स होत्या किंवा कोणत्या टाईपच्या ट्रीटमेंट्स होत्या? मी प्रचंड प्रमाणात ट्रीटमेंट केलेली आहे. म्हणजे कुणी इमॅजिन नाही करणार अशा टाईप म्हणजे मी केलेली आहे. पहिले तर फॅमिली डॉक्टरला दाखवलं, त्याच्यानंतर सोलापूरचे एक डॉक्टर होते, आमचे शेजारी आहेत, त्यांनी सांगितलेलं. मग सोलापूरच्या डॉक्टरांकडनं मेलानोसिल नावाची एक ट्यूब असते, त्यांच्याकडनं आम्ही ते औषध तिथून ट्रीटमेंट घेऊन आलेलो. ती सकाळच्या कवळ्या उन्हात तुमच्या पूर्ण शरीराला लावायचं आणि ते लावलेली स्किन तुम्ही उन्हात घेऊन बसायचं. आणि हे दररोज करायचं. शरीरावरती भाजल्यासारखे एवढे फोड यायचे पूर्ण पायाला, आणि डोळ्याच्या इथं लावावंच लागायचं. डोळ्याचे छोटे छोटे स्पॉट होते पण ते दिसत होतं. फर्स्ट ऑफ डोळे म्हणजे चेहरा तुमचा दिसतो, मग ते सुद्धा असं सुजून जायचं सगळं, असे स्किन ते पाणी भरायचं, फुटायचं, मग आंघोळ करायला प्रॉब्लेम, तसंच शाळेत जावं लागायचं, तसंच सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागायच्या. पण घरच्यांची स्वतःची वेडी अपेक्षा असते किंवा इच्छा असते की बाबा हे बरं होणार आहे, आपण करूयात, हे बरं होणार आहे, हे कुठेतरी मनात असतं ना, माणूस करतं. आणि घरातले सुद्धा करायला लावतात, कारण की त्यांच्या दृष्टीने त्यांच्या मुलीचं पुढे कसं होणार हा विषय असतोच ना. एक्झॅक्टली. मग मी हे खूप काळ केलं. त्याचा काही म्हणजे काही चांगला परिणाम नाही, त्याच्याने मला फरक पडत होता, माझी स्किन नॉर्मल होत होती. पण ते नॉर्मल होण्यासाठी माझी स्किन भाजत होती ना, सगळं जळत होतं. म्हणजे मी रोजचं जीवन जगताना मला ते खूप सांभाळावं लागत होतं. कंपल्सरी रोज तुम्ही बसायचं उन्हात आणि ते भाजून घ्यायचं. मग त्याच्यानंतर त्यांनी इंजेक्शनची ट्रीटमेंट दिली होती, दिसाड इंजेक्शन घ्यायचं होतं. मग तेव्हा सुद्धा आम्ही सोलापूरला जाऊन ते करून घेतलं होतं. मग ते दिसाड इंजेक्शन घेत होतो, ती एक ट्रीटमेंट झाली. त्याच्यानंतर आपल्या घरांमध्ये होतं असं की बाबा हे देवाचं काही आहे का, मग त्या दृष्टीने पण घरच्यांनी प्रयत्न केले की बाबा ते करायचं. मग मला असे 5 मंगळवार बिना थुंकी गिळता वगैरे असे करायला सांगितलेले होते त्यावेळेस. म्हणजे साधारण कॉलेजच्या आसपास असेल, मग मी ते तसे केलेले, साधारण 15-16 वर्षाच्या असताना. हो, कॉलेजच्या काळामध्ये, की थुंकी सुद्धा नाही गिळायचे, असे 5 मंगळवार केलेले.
देवाचं करायला सांगितलं होतं म्हणून. एका डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की फक्त मुगाची डाळ खायची, मुगाची डाळीची भाजी आणि पोळी बिना तेलाची आणि सफरचंद, एवढंच फक्त फूड खायचं. जास्तीत जास्त केळ किंवा नाही का, पण विदाऊट तेलाचं वगैरे दोन्ही टाइम रोज. हा, असं खायचं. ही सुद्धा प्रोसेस मी पास केलेली आहे. इवन पहाटेचं आपलं स्वतःचं युरिन घ्यायला सांगतात. हे सुद्धा मी जसं सांगतात ना लोक, आपली अपेक्षा इच्छा असते की आपलं हे बरं व्हावं. त्यामुळे तुम्ही सांगितलं, कोणी सांगितलं, आपण ते करत जातो. नंतरून एक माहित नाही कोणत्या काळामध्ये एक औषध दिलं होतं. ते काहीतरी उघडायचं, काळसं होतं असं, ते उघडून लावायचं गोमूत्रामध्ये वगैरे वगैरे. हे सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत मी. अरे बापरे. म्हणजे तुम्ही बेसिकली आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि आपली होमिओपॅथिक वरती येईल आता मी, आयुर्वेदिक पर्यंत आली. अच्छा, होमिओपॅथिक मध्ये काय करू बघितलं? सॉरी, होमिओपॅथिक मध्ये मी 6-7च्या दरम्यान केलं. मी आधी तर केले नव्हते, मी नंतर मध्ये मध्ये औषधं बंद केली. सगळ्या औषधांचा, होमिओपॅथिक नंतर मी सगळ्या औषधांचा साईड इफेक्ट सांगते तुम्हाला. होमिओपॅथिक मध्ये मला नाही का सर्दी आणि खोकला, सर्दी कधी नाही झालेली लहानपणापासून. मग होमिओपॅथिकच्या डॉक्टरांनी मला सर्दी होण्यासाठी औषधं सुरू केली की जेणेकरून सर्दी झाली, तुमचं काही स्किन आतमधलं जे असेल ते जाऊन मग त्याच्याने मला फरक पडला असं नाहीये. पण मला इतकी सर्दी व्हायला लागली की मला साधी धूळ जरी उडाली तरी ॲलर्जेटिक सर्दी होते, तशी सर्दी व्हायला लागली. काही छोटं मोठं वेगळं खाण्यात आलं तरी सर्दी व्हायला लागली. एक मी 4 वर्ष होमिओपॅथिक औषध घेतलं. इफेक्ट त्याचा छोटा छोटा येत होता, म्हणजे छोटे छोटे स्पॉट ब्लॅक होत होता इफेक्ट, मला त्याच्यात वाद नाही. पण माझं रोजचं जगणं अवघड होत होतं. कारण की जर रोजच सर्दी असेल तर तुम्ही वावरणार कसं, तुम्ही कामं कसं करणार? ते इरिटेशन वेगळंच होतं सर्दीचं, आणि तुमच्या बोलण्यात आणि चिडचिड वाढते ना, मग पॉइंट नाही. मग मी ते नंतर बंद केलं. मी ॲलोपॅथी, होमिओपॅथिक ही सगळी औषधं केली. वेगवेगळ्या ॲलोपॅथिक मी जास्त केली होमिओपॅथिकपेक्षा. त्याचे साईड इफेक्ट की मी सगळ्यांना सांगेल, ज्यांना हे आहे ना त्यांना सगळ्यांना मी हे सांगेल की तुम्ही स्किन स्पेशालिस्टकडे जा पहिली गोष्ट ह्याच्यासाठी, आणि प्रॉपर गाईडलाईन घेऊनच तुम्ही औषध घ्या. 4 लोक तुम्हाला सांगतायत तर तुम्ही औषध नका घेऊ. मला साईड इफेक्ट असा झाला की माझ्या शरीरामध्ये टोटली हीट वाढली. ॲलोपॅथीमुळे झालं? हा, म्हणजे वेगवेगळ्या ॲलोपॅथीमुळेच होणार ते, कारण की त्याचं केमिकल जास्त खूप प्रमाणात झाल्याने मला त्याचा साईड इफेक्ट, मला उष्णता खूप वाढली आहे. मला त्याच्याने मूळव्याधाचा त्रास सुरू झाला, खूप काळापासून चालू झाला की याच्यामुळेच चालू झाला. शिवाय एक नॉशिया येतो ना औषधाचा, म्हणजे नॉर्मल जरी आजारी पडलो ना तरी औषध घ्यायची इच्छा नाही होत. इतकी औषधं घेतली आहेत मी की दिवसाला सकाळी 10 आणि संध्याकाळी 10 अशा गोळ्या सुद्धा खाल्लेल्या आहेत मी. अरे बापरे, अवघड आहे. मग यापैकी अशी कोणती ट्रीटमेंट आहे का की ज्याने तुम्हाला खरंच फरक पडला किंवा तुम्हाला असं वाटलं की याने थोडंफार क्युअर होतंय? होमिओपॅथिकने आहे, पण होमिओपॅथिक डॉक्टर सुद्धा एवढ्या प्रमाणात झाल्यानंतर शक्यता कमी सांगतात. वेळ खूप लागतो. एक तर होमिओपॅथिक औषधं घ्यायची, आयुर्वेदिक औषधं घ्यायची, तर त्याला तुम्हाला खूप टाइम द्यावा लागतो. आणि आता तर असं नाहीये सगळ्यांना इन्स्टंट हवं असतं. मग होमिओपॅथिक होऊ शकतं, पण ते कमी प्रमाणात असेल आणि योग्य गाईडलाईन, योग्य डॉक्टर असेल की त्यांचे रिझल्ट चांगले असेल तर नक्की घ्यावं. नाही तर याचं तसं बघायला गेलं तर साईड इफेक्ट काही नाही आहे. म्हणजे सर्वसामान्य माणूस जसं असतो तसेच आम्ही आहोत. फक्त एवढंच आहे की स्किनचा कलर वेगळा आहे. पॅचमुळे तो लक्षात येतो. पूर्ण जर असतं तर कोणाच्या इतकं लक्षात येत नाही. करेक्ट. आणि हे जे आहे म्हणजे तुम्ही म्हणले की हीट पण वाढते, बाकीचे पण काही वेगवेगळे त्रास सुरू झाले प्रचंड प्रमाणात. मग ही जी ॲडव्हर्टाईज केली जाते ओव्हरऑल, म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघतो काही ते असे भिंतीवर वगैरे पोस्टर्स लावलेले असतात, काही ॲड्स पण येतात न्यूज चॅनल्सला वगैरे, त्यात पण बघतो की तुम्ही आमच्याकडे या, तुमचं 100 दिवसात कोड संपेल, 1 वर्षात कोड संपेल, 6 महिन्यात कोड संपेल. आणि याच्यावर लिटरली विश्वास ठेवून बरेच जण ते ट्रीटमेंट घेतात. माझ्या ओळखीत आहेत असे लोक. मग खरंच त्याचं तेवढं ते तुम्ही ज्या प्रकारे सांगताय म्हणजे ते बघता जर विचार केला तर खरं त्याच्यावर विश्वास ठेवलाच नाही पाहिजे आपण. खरं तर नाही, पण आता ज्याचा त्याचा प्रश्न असतो की पर्सनल की नाही का, हे किती प्रमाणात आहे, हे सुरुवात आहे.
का वाढलंय ते त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. जर तुमचं सुरुवातीचे काही स्पॉट असतील आणि डॉक्टर औषधं देत असतील, इंटरनल औषधाला ह्याला जास्त महत्व आहे. हे ऍक्च्युली सूर्यप्रकाशाशी रिलेटेड सुद्धा आहे. बरोबर. म्हणजे मी ते किरणांचं पण मी केईम हॉस्पिटलमध्ये ते घेतलेलं आहे. केईम हॉस्पिटलला मग जाऊन ते मला आता सांगता येणार नाही त्या ट्रीटमेंटचं काय नाव आहे किंवा मी विसरली आहे, आता आठवलं म्हणून बोलले. ते सुद्धा मी घेतलेलं आहे की बाबा 2 आठवड्यातनं 2 वेळा जायचं आणि ते घ्यायचे किरण. तर ते सुद्धा होऊ शकतो. पण हे जर कमी प्रमाणात असेल, युव्ही रेस सारखं ते हे करून घेणार. येस मला आता ते ट्रीटमेंट आठवत नाहीये कारण की हे मागे खूप काळापूर्वी झालेलं आहे. ठीक आहे. ते तुम्ही करू शकता. म्हणजे कमी प्रमाणात असेल, योग्य डॉक्टर असतील, म्हणजे तुम्हाला त्यांचे रिझल्ट माहिती असतील, तर तुम्ही होमिओपॅथिक मध्ये जाऊ शकता. जाऊ शकता कारण की ते इंटरनल ला जास्त होमिओपॅथिक मध्ये महत्व दिलं जातं ना. स्टेप बाय स्टेप जातं, पण ते रिकव्हर चांगलं होतं त्याने. सो मग हे जे आपण म्हणतो की कोड होतं किंवा हा जो एक स्किन डिसऑर्डर आहे हा होतो, याचं रिझन काय? खरं तर ऍक्च्युअल रिझन हे कोणी काढू शकत नाही. म्हणजे कोणी म्हणतं दही आणि फिश एकत्र खाल्लं तर होतं, कोणी म्हणतं अनुवंशिक आहे, कोणी सांगतं की हा पदार्थ तो पदार्थ मिक्स करून खाल्लं तर हे होतं. तर तसं काही सांगता येत नाही की हे त्याच्यामुळेच होतं. हे मुळात रक्तातल्या पेशींवरती अवलंबून आहे, त्याच्यानीच होणार आहे हे. म्हणजे सगळ्यांचं कोणाचं कॅन्सर जसा कोणालाही ऍक्टिव्हेट नाही होत, कोणाला तरीच होतो, बरोबर, तसं हे सुद्धा खूप कमी लोकांनाच आहे ही जी गोष्ट आहे ते. त्यामुळे पर्टिक्युलर हे खाल्ल्याने होतं हे खाल्ल्याने होतं असं काही नाही होत. हे म्हणजे तेच बेसिक, म्हणजे माझा तरी असा अनुभव म्हणजे स्व अनुभव आहे की मला हे खाल्ल्यामुळे झालंय हे मला अजून तरी क्लिअर नाही झालं की मी हे एकत्र खाल्लं किंवा हे खाल्लंय म्हणून मला झालंय, हे मला अजून नाही क्लिअर झालेलं. करेक्ट. हा म्हणजे जसं आता 4 दिवस उन्हात फिरलो गाडीवरती तर शेवटी ही स्किन डार्क पडणारच आहे. हो, त्याच्यावर आपल्या भाषेत टॅन पडणारच आहे. हो. तसंच ते शेवटी काय तुमच्या बॉडीमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत असतात ज्या तुम्हाला माहित नसतात आणि त्याचं रिफ्लेक्शन कुठे ना कुठे होणार आहे. ते रिफ्लेक्शन एक काइंड ऑफ स्किनवरती वेगवेगळ्या आजारांप्रमाणे किंवा वेगवेगळ्या होतात ना छोटे मोठे आजार, त्याप्रमाणेच हे येतं. ती पिगमेंटेशन प्रोसेस बेसिकली थांबून जाते आणि त्यामुळे ही कंडिशन तयार होते. काही जणांचं तर येतं आणि काही जणांचं निघून पण जातं. काही जणांचं तेवढाच स्पॉट येतो आणि तो तेवढाच राहतो. हे पर्टिक्युलर म्हणजे हे झालंय म्हणजे ते जाणार नाही असं सुद्धा नाहीये, आणि हे झालंय हे वाढणार आहे हे असं सुद्धा नाहीये. म्हणजे वेगवेगळा टाईप आहे, याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत वेगवेगळे. हे खूप काही जणांचं खूप लाल असतं झालेलं, ही माझी नॉर्मल स्किन सारखं आहे आता, म्हणजे स्किन आणि हे व्हाईट दिसतंय. काही जणांचं हे प्रकार प्रचंड लाल असतो, म्हणजे उन्हात जा किंवा काही करा. आणि आम्हाला ऊन नाही सहन होत. अच्छा, उन्हाचा खूप त्रास होतो, म्हणजे उन्हाळा लवकर बसतात. हो, पूर्ण सुजून जातं आता सुद्धा. मग ते बाहेर पडताना म्हणजे पूर्ण कव्हरच करायचं, पूर्ण कव्हर करायचं. इव्हन स्विमिंग म्हणजे क्लोरीन जे असतं, क्लोरीन वॉटर स्विमिंग टँक मधलं ते सुद्धा सूट नाही होत. म्हणजे जर कोणी जाणार असेल इथून पुढे, ज्यांना नाहीये त्यांचा विषय नाही, ज्यांना कोणाला आहे त्यांनी हे प्रिकॉशन्स घ्यावे. मग समजा स्विमिंग टँकला जायचंय, तुम्हाला जायचंय, तर मग तुम्ही काही म्हणजे क्रीम वगैरे काय आहे का अप्लाय करायला, असं काही का? नाही, SPF 50 सनस्क्रीन जे बेसिक आहे ते मी लावून जाते. अच्छा, पण त्याचा तेवढा इफेक्ट येत नाही. म्हणजे आहे पण त्या प्रमाणात तेवढं ते चटके नाही किंवा त्याचा तेवढा त्रास होत नाही. पण कंटिन्यू मी न झाकता जर उन्हात थांबले तर ते सुजणार, लाल होणार, हे होतच. ओके, म्हणजे हा इफेक्ट म्हणा, साईड इफेक्ट म्हणा, हा आहेच त्याचा. अच्छा, मग आता मेन विषय जो आहे आपला हा कोड शब्द, म्हणजे जसं तेजस आणि आम्ही ज्यावेळेस डिस्कस केला की हा पॉडकास्ट आपल्याला करायचा आहे, आमचा मुद्दा हाच होता की हा कोड शब्द वापरायचा की नाही, याचं रिझन देतो. खरं सांगू तर कोड म्हणालात माझ्या अंगावरती शहारे आले. एक्झॅक्टली ऍक्च्युली म्हणजे तुमच्या फिलिंग तर वेगळ्याच, पण मी माझा आधी एक थोडंसं एक्सप्लेन करतो की ज्या वेळेस कोड हा शब्द वापरला जातो कुणाच्याही बाबतीत, म्हणजे थोडंसं मी आजूबाजूलाही विचारून ऑब्झर्व केलं की जी एक कुष्ठरोगीवाली जी इमेज आहे ना, ती काइंड ऑफ त्या टाईपची इमेज तुमच्या डोळ्यासमोर यायला सुरुवात होते. सो बरं, ही कंडिशन जे अस्पृश्यता त्या पण म्हणजे गावाकडे तर लिटरली काही जणांना असं बाजूला ठेवलं जातं, त्याचे भांडे वगैरे पण बाजूला असतात का, तो तुला कोड आहे. म्हणजे जी काइंड ऑफ कुष्ठरोग्यांना जी एक लेवलची ट्रीटमेंट दिली जाते
त्या लेवलची ट्रीटमेंट ज्यांना काय आता कोड हाच शब्द आहे त्यामुळे त्याला कोडच म्हणावं लागतं आहे. सो हा कोड असणाऱ्यांनाही ते दिली जाते काही ठिकाणी. पण माझा आता मेन प्रॉब्लेमच हा आहे की खरंच याला कोड हा शब्द वापरला पाहिजे, याला काही अल्टरनेटिव्ह वर्ड नाही आहे का? बिकॉज याची इमेज जर निगेटिव्ह येत असेल आणि समोरचा विचार करताना त्याकडे बघताना जर निगेटिव्हलीच बघत असेल तर मी त्याला थोडंसं एक त्याचा काही त्रास नाही आहे समोरच्या व्यक्तीला, जो काय आहे समजा तुम्हाला झालेला आहे तो सगळा त्रास तुम्हाला आहे. म्हणजे त्याचं जसं तुम्ही सांगितलं की उन्हात जाऊ शकत नाही किंवा काय, किंवा लोक तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतात, ह्या ज्या गोष्टी आहेत याचा त्रास फक्त तुम्हाला होतो आहे, मला काही होत नाही आहे. पण तरीही मी तुमच्याकडे किंवा तुमच्या 2 फुटाच्या अंतरात जर यायचं असेल तर मी विचार करत असेल आणि ते त्या शब्दामुळे घडत असेल, म्हणजे एक शब्दही कुठेतरी त्याला रिझन असेल, तर मग तो शब्द काय? मला तर वाटतं की हा शब्द वापरलाच नाही गेला पाहिजे. करेक्ट करेक्ट. कारण की कुष्ठरोगासारखा तुम्ही कोड म्हणून वेगळं नाही का, वेगळं त्या ह्याच्याने हे करता, तसं तर नाहीये बेसिकली. तरी सुद्धा ते कोड म्हटलं की बोलणाऱ्याला काही वाटत नाही, पण ज्याला बेसिकली आहे ना त्याला ते खूप दुखतं. प्रत्येक जण रडून किंवा बोलून नाही दाखवू शकत हा विषय किंवा ही गोष्ट, तो आतल्यात हे कुडतो. आणि सगळ्यांना असं फर्मली समजून घेणारं, समजून सांगणारं किंवा स्वतःचा आत्मविश्वास असणं असे सगळेच नसतात. खूप लोक आतल्यात कुडतात, स्वतःला एका कोशामध्ये घेऊन वावरतात हे सुरू झाल्यानंतर किंवा हे झाल्यानंतर. का तर आपला जो समाज आहे तो ऍक्सेप्ट करत नाही म्हणून ते स्वतःला कोशामध्ये घेऊन वावरतात. करेक्ट. आणि मी स्वतः काही काळ अशीच होते कोशामध्ये. अच्छा, मग त्यातून बाहेर यायला तुम्ही काय केलं? मी असं स्पेसिफिक असं काही केलं नाही, पण स्टेप बाय स्टेप माझ्या लाईफमध्ये घडत गेलं ते. की जॉब नंतर वेगवेगळे जॉब केले, त्याच्यानंतर हॉटेल इंडस्ट्रीला आले, मग ते हँडल करता करिअरच्या मागे थोडक्यात मी पळाले. ओके. लग्न करणं हे घरच्यांचा विषय होताच, पण कोण शोधणार नवरदेव, कोण शोधणार असं जर आहे तर कोण शोधणार त्या टाईपचं, आणि कोण त्या तसंच असणारा मिळाला पाहिजे. किंवा मग त्याच्यापेक्षा आता मी बोलू नाही शकत आहे, तो स्टॉप करते मी हा विषय की नाही का, अशा टाईपचीच लोक असेल तर ते केलं जाईल असा विषय व्हायचा. ओके. म्हणजे लग्न होताना सुद्धा. हां, म्हणजे तुम्ही एका लाईक काय म्हणतो काइंड ऑफ नॉर्मल स्किन आहे त्याच्याशी लग्न किंवा समोरचा व्यक्ती तुम्हाला ऍक्सेप्ट करेलच असं होतच नाही जनरली, तर नाहीच होत असंच मी म्हणेल त्या गोष्टीला. ओके. आता तुम्ही करिअरचं हे केलं की मेनली तुमच्या बोलण्यातून हेच कळलं की जॉब किंवा जे काही तुम्ही एक करिअरचा ऑप्शन निवडला हॉटेलिंग बिझनेसचा, त्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स अजूनच बूस्ट होत गेला. करेक्ट. सो आता आपण थोडंसं ह्या विषयाकडून थोडं बाजूला जाऊन जो तुमचा एक बिझनेस होता किंवा अजूनही आहे हॉटेलिंग बिझनेस, त्याच्याबद्दल थोडंसं एक्सपांड कराल का? म्हणजे सुरुवात कशी झाली, मग तुम्ही कसा वाढवला? मी सुरुवातीला तर मी जॉब करत होते, त्याच्यानंतर मग मी पार्टनरशिपमध्ये रेस्टॉरंट लाईनला उतरले. ओके. त्याच्यानंतर म्हणजे सारसबागेत सुरुवातीला उतरले. सारसबागेतले छोटे मोठे स्टॉल होते. त्याच्यानंतर तो एक 2 वर्ष वगैरे चालवला. आवड, मुळात फूड बनवण्याची आवड असल्यामुळे. अच्छा. मग त्याच्यानंतर कोथरूडमध्ये निंबाळकरांसोबत निंबाळकर गार्डन रेस्टॉरंटमध्ये उतरले. ओके. मग त्याच्यानंतर ॲक्च्युली माझ्या करिअरला छानपैकी सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि समाजात वावरताना हे आपल्याला असं काही आहे याची जाणीव सुद्धा नाही कधी झाली. ओके. म्हणजे कळलं सुद्धा नाही, जाणवलं सुद्धा नाही. कारण की एक टाईम असतो ना की बिझनेस वाढवणं, करिअर करणं, याच्यामध्येच पूर्ण मी हे झाले, मेंटली त्यात असल्यामुळे या गोष्टीकडे हे विचार ऑर्डर्स करण्यात आहेत किंवा आपल्याला हे करायचंय, रेस्टॉरंटसाठी हे वाढवायचंय, हे शिकायचंय. मेनली जेव्हा रेस्टॉरंटमध्ये कुक नसायचा तेव्हा स्वतः मी 365 डिश बनवू शकते आता सुद्धा, आणि बनवायचे सुद्धा. ते रेस्टॉरंटनी मला शिकवलं. म्हणजे काही नसताना तुम्ही उभं राहायचं आणि पुढे जायचं, हे मला रेस्टॉरंट लाईननी ऍक्च्युअली शिकवलं. की बाबा तुम्हाला जर तंदूरवरती कुक नाहीये, त्या क्षणाला तिथे तंदूर बनवायचं किंवा चायनीजची ऑर्डर बनवायची आहे, सूप असू देत किंवा काही नूडल्स वगैरे असू देत, तर त्यावेळेला मी ज्या स्थितीमध्ये आहे तिथे बनवू शकत होते आणि बनवते अजून सुद्धा. बेस्ट 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 बेस्ट.
आणि मग हे जसं मागे मला ऑफ कॅमेरा तुम्ही सांगितलंच आहे की कोविडचा पिरियड आला आणि त्यानंतर मग तुम्ही रेस्टॉपासून होम किचनकडे वळालात. तर थोडंसं त्या पिरियडबद्दल सांगाल का? म्हणजे तुम्हाला तो ऑब्व्हियसली तो डिसिजन आहेच की लॉकडाऊन खूप मोठे झाले दोन्ही पण, त्यामुळे तो फायनान्शियली बऱ्याच गोष्टी असतात त्यामागे, पण थोडंसं तुम्ही एक्सप्लेन कराल का त्याला की नेमकं काय, म्हणजे कसा तो जर्नी झाला 2020 मार्चपासून ते समजा होम किचन चालू करेपर्यंत? ॲक्च्युली ना 22 वर्कर हाताखाली 150 जणांची सिटिंग असणार आणि मोठं रेस्टॉरंट, ते क्षण म्हणजे नाही का एक काही डिसिजन घेऊन कोविडच्या ह्याच्यातनं डिसिजन घेऊन ते स्टॉप करणं, कोविडचा काळ घरात काढणं. सुरुवातीचे काही महिने तर बंदच होतं सगळं, त्यामुळे काहीच आम्ही पण विचार नाही केला. तेव्हा मानसिक धक्क्यात ॲक्च्युली सगळ्यात जास्त होतो की अरे आपलं बंद झालं आहे. आणि रोज उठून सकाळी उठलं की मार्केट यार्ड जाणं म्हणा किंवा हॉटेलला वेळेत जाणं, हे मटेरियल आणणं किंवा आलेलं बघणं, रात्री 1-2 वाजता दिवस संपणं, ते काहीच नाही. ती जी पोकळी निर्माण झाली ते खूप वेदनादायक होते. मग एक 6 महिने सुरुवातीचे गेल्यानंतर फक्त सोसायटीतल्या किंवा ओळखीतल्या अशा ऑर्डर सुरू केल्या घरातनंच. ओके. मटेरियल काही नाही, बेसिक घरातलं जे मटेरियल होतं त्याच्यातनं ते सुरू केलं. मग त्याच्यातनं मग हळूहळू क्वांटिटी ऑर्डर सुरू झाल्या. मुळात आमचं रेस्टॉरंट होतं, केटरिंग बिझनेस छोटासा होताच की बाबा करतच होतो. मग त्याच्यानंतर याला आम्ही जास्त रेस्टॉरंट लाईन स्टॉप करून याच्यामध्ये होम किचनला प्राधान्य दिलं. मग आता हा जे तुम्ही म्हणालात की लाईक तुमच्या हाताखाली जवळपास 22 जणांची टीम होती, जवळपास 150चं तुमचं सिटिंग होतं, आणि तिथून मग आता होम किचनकडे येणं, दिस इज लाईक इमोशनली पण खूप अवघड गेलं असणार आहे ही गोष्ट. मग त्यात तुम्ही स्वतःला कसं पुन्हा बूस्टअप केलं किंवा स्वतःला पुन्हा कसं इन्स्पायर केलं ती गोष्ट करण्यासाठी? एक तर मेडिटेशन. ओके. मी थोडीशी अध्यात्माशी, म्हणजे माझा देवावरती विश्वास आहे प्रचंड प्रमाणात. हे एक असलं तरी दुसरं रिझन की शांत बसू देत नाही ना, ज्याला मुळात पळायची सवय तो शांत नाही बसू शकत. आणि आजूबाजूचे जे आहेत किंवा फ्रेंड सर्कल जे आहे ज्यांना ही टेस्ट हवी आहे, निंबाळकर गार्डनची जी चायनीजची टेस्ट आहे किंवा पंजाबीची टेस्ट हवी, आणि लॉकडाऊनमध्ये लोकांना कसं बाहेर खायला मिळत नव्हतं, मग त्याच्याने इच्छा किंवा हे तयारी झाली की चला आपण घरातनं सुरू करूयात. मग काहीही ऑर्डर लोकांनी मागू देत, पोळी भाजी सोडता बाकी आम्ही सगळं द्यायला लागलो. पावभाजीपासून बिर्याणी, व्हेज नॉन व्हेज, चायनीज म्हणा किंवा महाराष्ट्रीयन थाळी म्हणा, हे द्यायला जसं लोकांना लागलं तशा ऑर्डर्स चांगल्या यायला लागल्या. आणि आमचा मुळात डाटा मोठा आहे आणि अजून आम्हाला कॉल येतात की तुम्ही कुठं रेस्टॉरंट चालू करतायत, आम्हाला तुमच्याकडे यायचंय. म्हणजे इतके काळ बंद झालाय, 4 वर्ष तर झाले असतील बंद होऊन, तरी सुद्धा आम्हाला लोकांचे कॉल येतात की बाबा आम्हाला तुमच्याकडे फूड खायला यायचंय, आहे का चालू, कुठे चालू केलंय का? का तर ते त्याची जी बेसिक ज्या गोष्टी होत्या, शेजवान सॉस बनवणं म्हणा, ग्रेव्ही बनवणं म्हणा किंवा अजून जी काही गोष्टी आहेत ह्या पर्टिक्युलर आम्ही स्वतः करत होतो. रेसिपी सगळ्या स्वतःच्या. म्हणजे चुलीवरचं मटन चिकन जे होतं ते ऑल ओव्हर कोथरूडमध्ये सुरुवातीला फक्त आमच्याच रेस्टॉरंटमध्ये मिळत होतं. आणि त्याचा जो मसाला आहे, काळा मसाला, गरम मसाला, तो परतून वगैरे करायचा, तो सुद्धा बेसिकली आम्ही स्वतः करत होतो. त्यामुळे बेसिक रेसिपी ज्या आमच्या होत्या, त्यामुळे अजून सुद्धा कोणी जर ऑर्डर मागितली ओळखीतल्यांनी, ज्या जुने कस्टमर आहेत त्यांनी, तर त्यांना ती टेस्ट वेगळी लागत नाही. करेक्ट. त्यामुळे आमचे कस्टमर बांधलेले आहेत. ग्रेट. म्हणजे बेसिकली झालं काय की क्वांटिटी रेस्टोमुळे खूप जास्त होती, ती आता होम किचनमुळे कुठे थोडी लिमिटेड झाली, पण ती टेस्ट तुम्ही बेसिकली तुमच्या स्वतःच्याच रेसिपी असल्यामुळे मेंटेन करू शकले. ग्रेट. मग आता परत काही रेस्टो चालू करायचा काही प्लॅन वगैरे? एक वर्षभरात फुल फ्लेश उतरण्याचा आहे प्लॅन. एक अजून वर्ष फक्त घेणार आहोत, त्याच्यानंतर व्यवस्थित फुल फ्लेश चांगल्या एरियामध्ये उतरायचा विचार आहे. व्यवस्थित प्लॅन करूनच. ग्रेट. ॲक्च्युली आता म्हणजे जे मी तुम्हाला मगाशी म्हणलो की माझ्या काही फ्रेंड्स आहेत वगैरे, सो याचं म्हणजे एक मेन उदाहरण द्यायचं झालं ना तर असं आहे की एक मैत्रीण आहे, तिला इथं छोटासा स्पॉट येतो, हलकासा, म्हणजे जास्त कळत पण नाही तुम्हाला, पण ती काय करते, ती भांग पडताना आहे ना तो असा लपवून टाकते. सो हे पॅच इथं लपला सो दॅट ते कळतच नाही तुम्हाला. म्हणजे आमची ओळख झाल्यानंतर मला 6 महिन्यानंतर कळलं, ते पण तिच्याकडून नाही कळलं, अजून तिची एक मैत्रीण आहे असं तिच्या दुसरीकडून मला कळलं की ओके तिला तो तिथे एक स्पॉट आहे. मग तिला एक दिवस विचारलेलं, पण तू लपवते का? म्हणलं काय प्रॉब्लेम आहे? अरे नाही, ते जरा घरच्यांचा थोडा इश्यू येतो किंवा
समोरचा बघणाऱ्याचा जो हे दृष्टिकोन आहे तो येतो. मग हे जे आहे म्हणजे ज्यांना आहे, आपण आता कोड तर हा शब्द वापरायचाच नाही, पण असं स्किन डिसीज म्हणूयात बेसिकली. हा जो स्किन डिसीज आहे, तर या स्किन कंडिशनला तुम्ही ज्यांना आहे त्यांना तुम्ही एक इन्स्पायरिंग मेसेज काय द्याल, किंवा त्यांना कसं सांगाल ओव्हरऑल याच्याकडे बघण्यासाठी? मी तर सांगेल, हे न्यूनगंड नाही घेतला पाहिजे कुणीच, की हे झालंय म्हणून दुःखात जाऊन कोशात जाऊन यांनी काहीच म्हणजे तसं हे होणार नाहीये. जसे सर्वसामान्य लोक आहेत, म्हणजे एक साधारण माणूस, तसेच आम्ही पण आहोत. याच्याने काही आम्हाला कान नाही, हात नाही, असं काहीच नाहीये. सगळं शरीराचं जे रुटीन म्हणजे बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत. आपण म्हणजे आम्ही जी लोक आहोत ती शून्यातनं वरपर्यंत जाऊ शकतो, कारण की बुद्धी जी लागते आणि बेसिक तुमच्या शरीराच्या गोष्टी लागतात त्या सगळ्या अवेलेबल आहेत तुम्हाला. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर तुम्ही ह्या गोष्टीचं का न्यूनगंड हे करताय? कशासाठी दुःख करायचं? कारण की ज्यांना हात नसतात, पाय नसतात, डोळे नसतात, ते सुद्धा माणसं किती ह्याच्याने जगतात की बाबा आपल्याला जायचंय, आपल्याला काहीतरी करायची, त्यांची इच्छाशक्ती असते त्यांच्याकडे. तुमची इच्छाशक्ती मोठी ठेवा. तुम्ही याच्यासाठी मागे नका राहू. पूर्वीचा काळ वेगळा होता, आता समाज तसा नाहीये. जरी तुम्हाला कोणी वेगळं पाडलं किंवा वेगळं जरी दाखवलं, तरी तुमच्या कृतीतनं, तुमच्या यशातनं त्यांना दाखवा की तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळे नाहीये. एक्झॅक्टली, तुम्ही यशस्वी आहात, होऊ शकता. आणि हे स्किनचं शेजारी बसल्याने, कुणी हात लावल्याने दुसऱ्याला हे होत नाही. बरोबर. हे ज्याचं हे खूप महत्वाचं आहे, खास करून कोणी कपडे जरी वापरले तरी ते होणार नाही. गावातली जे ऑडियन्स आहे ना त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे समजून घेणं, की एखाद्याला जर स्किन डिसऑर्डर आहे तर तुम्ही त्याला लगेच बाजूला ठेवणं, त्याचे कपडे, भांडे किंवा त्याची खोलीच वेगळी करून टाकणं, त्याच्याशी कोणताही ह्युमन टच न ठेवणं, हे खूप चुकीचं आहे आणि ते करण्याची गरजच नाहीये. तुम्हाला मुळात नाही का, हे जेव्हा होतं ना तेव्हा समाजाने, घरच्यांनी ज्याला झालेलं आहे ना त्याला सांभाळण्याची खूप गरज असते. तो स्वतः मानसिक खचलेला असतो त्यावेळेस, कारण की 4 लोक वावरताना आपण वेगळे आहोत हे स्वतःला सुद्धा कळत असतं, पण समोरचे अजून दाखवतात की तुम्ही वेगळे आहात. बरोबर. आणि त्यामुळे घरातल्यांनी, समाजाने त्यांना त्यावेळेस सांभाळणं, समजावून सांगणं खूप गरजेचं असतं. गरजेचं आहे की हे वेगळं नाहीये. एक्झॅक्टली. सो बेसिकली की तुम्ही डिफरंट आहात यापेक्षा तुम्ही युनिक आहात, हा मेसेज खूप महत्वाचा आहे. हा, युनिक आहात. तुमच्यातही तेच आहे. म्हणजे जसं तुम्ही एक्झाम्पल दिलं की ज्यांना हात नाही, पाय नाही किंवा डोळे नाहीत, असेही लोक खूप मोठमोठ्या पोझिशनला आहेत. आता जसं आपण म्हणतो की आंधळे आहेत, त्यांचा क्रिकेटचा वर्ल्ड कप होतो, मी क्रिकेटचं ते बघतो, पण त्यांच्या सामने भारतातले जवळपास मागचे 1-2 वर्ल्ड कप आपणच जिंकलेले आहेत. ते तर आंधळे आहेत ना, तरीही ते त्या लेवलला जाऊ शकतात. बरेचसे स्पोर्ट पर्सन आहेत, बरेचसे बिझनेसमॅन आहेत, कुणाचा हात नाही, कुणाचा पाय नाही. मग तुमच्याकडे तर सगळी बॉडी आहे तशी आहे, म्हणजे काहीच वेगळं नाही. फक्त एक स्किन पिगमेंटेशनचा इश्यू आहे आणि त्याला तुम्ही इतकं मोठं करून टाकता किंवा फॅमिली सुद्धा इतकी मोठं करून टाकते की समोरच्याचा जगण्याचा कॉन्फिडन्स संपून जातो. एक्झॅक्टली. आणि याच्यात समाजाने ना जागृती करणं गरजेचं आहे. म्हणजे बाबा हे असं काही नाहीये, समाजात त्यांनी म्हणजे सर्वसामान्यांसारखं त्यांना वावर दिला पाहिजे. मी याच्यातनं उभारली आहे, मला आता समोरून कोणी बोललं तर मला लक्षात येतं की मला हे असं आहे. एक्झॅक्टली. मी इतकी त्याच्यापाशी पुढे गेलेली आहे की मला नाही आता काही वाटत. मी जशा नॉर्मल लेडीज आवरतात, म्हणजे स्त्रिया जसं मेकअप वगैरे करतात त्याचप्रमाणे मी सुद्धा आज तशीच असते. करेक्ट. म्हणजे बेसिकली बरोबरच आहे ना. आता तुम्ही शेफ पण आहात, तुमच्या रेस्टोमध्ये कोणी, मी आलो, समजा मी एखादी चिकनची डिश मागवली, मला आवडली, मी तुमची तारीफ करणार. सो मला तुमच्या हाताची टेस्ट आवडली. सो इट डझंट मॅटर की त्या हातावर पिगमेंटेशन तुमचं काय. आणि हा जो एक काय म्हणतो ना आपण, खूप मोठा ब्लॉकेज करून ठेवलेला आहे ना ॲज अ सोसायटी, तो तोडणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. आणि तुम्ही बेसिकली बाकीच्यांसाठी पण मेनली, म्हणजे जे बरोबरचे असतात आत्ता, जे खास करून ही जी पिढी आहे ना, म्हणजे लाईक टीनेजर आत्ताचे, म्हणजे 2000 नंतर जे बॉर्न झालेत, त्यांच्यामध्ये ना खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून हे असतात. म्हणजे की माझ्याकडे साधा अँड्रॉइडचा फोन आहे, आयफोन नाही आहे, यावरही ते म्हणजे स्वतःला जज करतात. नक्कीच. मग अशा एखाद्या टीनेजरला जर हा असेल, स्किन कंडिशन असेल, तर मग तुम्ही काय त्याला, म्हणजे आत्ताच्या जनरेशनला तुम्ही काय मेसेज द्याल त्यातून? मी तर त्याला सांगेल, तू तुझ्या करिअरवरती फोकस कर.
तुझं शिक्षण व्यवस्थित घे, तू तुझं करिअर व्यवस्थित घे, वेळोवेळी तू मेडिटेशन पण कर तू स्वतःसाठी. मी समाजासाठी नाही जगत आहे, मी माझ्यासाठी जगतोय. मला काय आवडतंय, मला जगायला कसं आवडतंय, आणि मी समाजात वावरताना मी कोणाला त्रास तर देत नाहीये ना. करेक्ट. हे स्वतःला सांभाळून तू पुढे जा. तू तुझं करिअर कर, तुझ्या मागे तुझ्या बरोबरीने सगळे असतील. बरोबर. जिथं तुमचं शिक्षण करिअर व्यवस्थित असेल ना, तिथं तुम्हाला समाजामध्ये स्थान असतं. तिथं मग तुमचं स्किन डिजीज असू देत, नाही तर काही असू देत, त्याला हे नाही होत. फक्त तुम्ही आत्मविश्वास तुमचा म्हणजे व्यवस्थित ठेवा. म्हणजे जे तुमच्यात बेस्ट क्वालिटीज आहेत त्या तुम्ही डेव्हलप करत चला. नक्की 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 त्याने अजून तुमचा फायदाच होणार आहे. हो 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 हो. सो थँक्यू मॅम, तुम्ही आलात. ॲक्च्युली तुम्ही तुमची जर्नी डिस्कस केलीत आणि मला तरी वाटतं तुमचा जो प्रवास आहे हा बऱ्याच जणांना इन्स्पिरेशन देऊन जाणार आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही स्वतः फेस केल्या, पण त्यातून तुम्ही स्वतःला इमोशनली बाहेर काढलं, मेंटली बाहेर काढलं आणि तुमचा टोटल फोकस तुम्ही तुमच्या करिअरवर केला. आणि त्या करिअरमधून तुम्ही एक चांगली हॉटेल किंवा एक चांगलं रेस्टॉरंट तुम्ही उभं केलं. तेही तुम्ही बरेच वर्ष चालवलं. आता तुम्ही होम किचन चालवत आहे, आता पुन्हा तुम्ही हॉटेल्स सुरू करायचा विचार करत आहे. सो दॅट्स रिअली ग्रेट. आणि हे करत असताना तुम्ही सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट बोललात की जेव्हा तुम्ही ते करता, जेव्हा तुम्ही किचनमध्ये असता किंवा त्या मॅनेजमेंटमध्ये असता हॉटेलच्या, रेस्टॉरंट हॉटेल चालवत असताना तुम्ही पूर्णपणे स्वतःला विसरता आणि एक पूर्णपणे ती गोष्ट कशी मोठी करता येईल, ती कशी डेव्हलप करता येईल, स्वतःला अजून कसं स्टेबल करता येईल, याबद्दल तुम्ही जे काही तुमचं मत मांडलं, दॅट इज ग्रेट. आय होप हे बऱ्याच लोकांना आवडेल, त्यांना पटेलही. आणि जो एक न्यूनगंड घेऊन बरेच जणं किंवा सगळेच ऑलमोस्ट जे फिरत आहेत की नाही माझ्याकडे लोक बघतायत, मला असं होतं आहे, मग किंवा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो नाहीच आहे, त्या लोकांना स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट करायलाही आजचा पॉडकास्ट आय होप हेल्पफुल होईल. सो थँक्यू सो मच मॅम. नक्कीच नक्कीच. मी असं म्हणेल ना सगळ्यांना की ज्यांना असा कोड म्हणू नये पण कोडच म्हणते, ज्यांना कोड आहे त्यांच्यासाठी मी असा संदेश देईल की तुम्ही मला हे असं आहे असं समजून जगू नका. तुम्ही सर्वसामान्यांसारखं जगा आणि तुम्हाला प्रूव्ह करा आणि जगा. याच्यात अडकू नका की मला हे आहे म्हणून दुःख करत नका बसू. याच्यातनं आनंदी राहा, जगा. समाजात खूप सारे लोक आहेत, त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, ते सुद्धा जगतायत. तर आपण त्याच्यापेक्षा नक्कीच खूप चांगलं आहे आणि युनिक आहोत. करेक्ट. धन्यवाद. येस. आणि तुमच्या चॅनलने मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. का तर आत्तापर्यंत अशा टाईपमध्ये कुठेच मी कधी चर्चा झालेली नाही आहे. माझ्या आयुष्याचे खूप सारे पैलू मी इथे तुमच्याशी शेअर केलेत. राईट. तुमच्यामुळे या विषयाला कुठेतरी नाही का एक चांगला मार्ग मिळेल. ज्यांना कोणाला याच्यातनं त्रास होत असेल किंवा अजून पुढे जायचं असेल तर हे बघून इन्स्पायर होऊन पुढे काहीतरी ते करायला नक्कीच मदत मिळेल त्यांना. एक्झॅक्टली. म्हणजे ज्यावेळेस आम्ही चॅनलही स्टार्ट केला होता, मेन पर्पज हाच होता की असे विषय घेऊन यायचे ज्यावर जनरली बोललं जात नाही आहे किंवा बोललं जात आहे पण उघडपणे बोललं जात नाही आहे. आणि समाजात आपण बघतो की असे अजून बरेचसे विषय आहेत की ज्यांच्यावर बोलणं गरजेचं आहे. त्या रिलेटेड जे काही मिथ्स आहेत किंवा ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या थांबणंही गरजेचं आहे. सो हा पॉडकास्टही त्याच रिलेटेड एक होता, पण एक तुमची सक्सेस स्टोरी पण इन्स्पायरिंग होती. सो एक इन्स्पिरेशनल पॉडकास्ट पण झालेला आहे आमचा. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही आलात आणि आपण पुन्हा एकदा भेटूयात आणि नक्कीच अजून एखाद्या नवीन विषयावर नक्की चर्चा करूया. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गाईज. तुम्ही हा एपिसोड पूर्ण बघितलात. आय होप निंबळकर मॅमचा जो प्रवास आहे तो तुम्हाला सर्वांना आवडला असेल, त्यातून तुम्हाला बरंचसं इन्स्पिरेशनही मिळालं असेल. आपण द मराठी पॉडकास्ट सुरू करताना हाच विचार केला होता की समाजातील अशा जे विषय आहेत जे जनरली बोलले जात नाही आहेत त्यावर आपण बोललं पाहिजे. त्यापैकीच हा एक विषय होता आणि ह्या पॉडकास्टपासून आपण खऱ्या अर्थाने त्या गोष्टीला सुरुवात करतो आहे. असे अनेक काही विषय असतील जे अजूनही आमच्या लक्षात आले नाही आहेत मे बी, पण तुम्हाला वाटत आहेत की त्यावर बोललं गेलं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे, तर कमेंट सेक्शनमध्ये ते नक्की मेन्शन करा. आम्ही त्यावर नक्की विचार करू आणि ट्राय करू की त्या रिलेटेड व्यक्तींना आपल्या पॉडकास्टवर बोलून त्यांच्याशी चर्चा करू, त्यांचा जर्नी, त्यांचे जे काही मतं असतील ते समजून घेऊ. सो अगेन थँक्यू सो मच की हा एपिसोड तुम्ही बघितलात. पण प्लीज सबस्क्राईब करा. लाईक कमेंट तर खूप चांगलं करतायत, पण प्लीज सबस्क्रिप्शनही वाढवा. अगेन थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.